जय भीम जय संविधान। परभणीमध्ये ज्या पद्धतीने संविधानाच्या प्रतिकृतीची अवमान करण्यात आला आणि तो अपमान एका गृहस्थ, त्याचं नाव आहे सोपान पवार, ज्यांनी त्या संविधानाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळे काही जमावांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि परभणीमध्ये एक संविधानाच्या अपमानाच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांमध्ये असंतोष निर्माण झाला। त्यांनी निदर्शने केली आणि त्यामध्ये सकाळपर्यंत व्यवस्थित असणारा आंदोलन हे काही हिंसक स्वरूपाचे होऊ लागले आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आणि त्यामध्ये अनेक तरुणांना बेदम मारहाण देण्यात आले, त्यांच्यामुळे त्या तरुणाचे भविष्याचे कुठेतरी नुकसान होत नाही ना असं जनतेला वाटत आहे। आणि आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आज परभणीला भेट देत आहेत आणि तेथील जे पीडित लोक आहेत, ज्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे, ते असे आणि जे शासकीय कार्यरत व्यक्ती आहेत त्यांच्याशी ते भेट घेणार आहेत आणि यावेळे सुजात आंबेडकर हे परभणीमध्ये जाऊन एक आंबेडकरी समुदायाला एक दिलासा मिळणार आहे, कारण की आंबेडकरी समाज हा संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आपण पाहत होतात। ज्या पद्धतीने संविधान हे फक्त आंबेडकरवाद्यांचंच आहे काय असा प्रश्न माझ्यासारख्या एका पत्रकाराला पडतो, कारण की संविधान हे देशाचं आहे आणि आंबेडकरी समाज फक्त हा रस्त्यावर उतरतो। आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते परभणीमध्ये भेट देऊन ते एक वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतील आणि एक समाजाला, आंबेडकरी समाजाला दिशा देण्याचं काम करतील असं मला वाटतंय। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। RR मीडिया चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। थँक्यू। जय भीम जय संविधान।